आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज आपण मार्च 2024 मध्ये 10वीच्या इंग्लिश पेपर मधील लँग्वेज स्टडी 10 मार्कासाठी याचे सोल्युशन बघणार आहेत। मग विद्यार्थ्यांनी जर व्यवस्थित सेक्शन जर सोडवलं तर या सेक्शन मध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळण्याची शक्यता असते। मग आता बघा, या ठिकाणी पहिला प्रश्न असतो डू ॲज डायरेक्टेड अटेम्प्ट एनी फॉर 8 मार्क्स। म्हणजे आपल्याला काय करायचंय, दिलेल्या सूचनेनुसार या 4 प्रश्नांची उत्तर लिहायची आणि हे 8 मार्कासाठी असते। पहिला प्रश्न आहे कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स। मग आपल्याला या ठिकाणी करेक्ट लेटरचा वापर करायचा आहे आणि आपल्याला हे शब्द पूर्ण करायचे। मग पहिला शब्द आहे LIHT। मग हा शब्द पूर्ण कसं होणार, LIGHT लाईट असा होणार। नंतर सेकंड शब्द आहे FCUS। मग हा असा होणार शब्द, बघा की सुरुवातीला काय ना FOCUS फोकस असा होणार। त्यानंतर तिसरा शब्द आहे HABIT। मग हा असा होणार HABIT हॅबिट। पुढचा असा होणार STIK। मग हा असा होणार शब्द STICK स्टिक। पहिला शब्द कसा झाला, LIHT चा LIGHT, FCUS चा FOCUS, HABIT HABIT, नंतर SATIK STICK। त्यानंतर यामधला दुसरा प्रश्न असतो पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर। मग आता या ठिकाणी आपल्याला जे काही वर्ड्स दिलेले आहेत ते आपल्याला अल्फाबेटिकल वर्ड्स प्रमाणे लावायचे। मग आता बघा, पहिला शब्द आहे ट्री, दुसरा आहे बर्ड, तिसरा आहे गार्डन, चौथा आहे रोज। मग आपल्याला बघायचं अल्फाबेटिकल प्रमाणे या ठिकाणी पहिला शब्द येणार बर्ड BIRD। त्यानंतर बी च्या नंतर आपल्या वाक्यामध्ये T, G आणि R यांच्यापैकी G येतं। मग दुसरा वर्ड होणार गार्डन GARDEN गार्डन। त्यानंतर G च्या नंतर आपल्याला R आणि T आणि R यांच्यापैकी R येतं, मग ROSE रोज। आणि शेवटचा वर्ड राहिला T। मग कसं झालं, पहिला आला बर्ड, दुसरा आला गार्डन, तिसरा आला रोज आणि चौथा आला ट्री। त्यानंतर आहे ट्रूथ, ट्रबल, टेस्ट, ट्रीटमेंट। मग प्रत्येक वर्डची सुरुवात ही T या अल्फाबेटने झालेली आहे। आपल्याला बघायचं T च्या नंतर R येतं, हिथं बी R आहे, हिथं E आहे, हिथं R आहे। मग आपल्याला स्टार्टिंगला E येणार, म्हणजे पहिला आपला वर्ड असणार TEST टेस्ट असणार। त्यानंतर आपल्याला बघायचंय E च्या नंतर प्रत्येक ठिकाणी E नाही, पण हिथं R आहे, हिथं R आहे, हिथं आहे। मग आपल्याला बघायचंय की R च्या नंतर आता हिथं आहे U, हिथं आहे O आणि हिथं आहे E। मग आपल्याला U हा नंतर येतो आणि E आधी येतो, म्हणून दुसरा शब्द होणार ट्रीटमेंट TREATMENT ट्रीटमेंट असा होणार। त्यानंतर पुढचा होणार शब्द आपल्याला T च्या नंतर R आणि R च्या नंतर इथं U आहे, इथं R च्या नंतर O आहे, मग असा होणार TROUBLE ट्रबल। आणि शेवटचा राहणार शब्द TRUTH ट्रूथ। ट्रूथ म्हणजे सत्य। मग कसं झालं बघा, टेस्ट, ट्रीटमेंट, ट्रबल अँड ट्रूथ। नेक्स्ट सेंटेन्स आहे पंक्च्युएट द फॉलोइंग वर्ड्स सेंटेन्सेस फॉर 2 मार्क। पहिलं वाक्य सी कॅरीड आर यू क्रेझी। मग हे जे दिलेलं वाक्य आहे हे आहे डायरेक्ट स्पीचचं। मग कोणत्याही आद्याक्षराची सुरुवात ही कॅपिटलने होते, मग सीचं S कॅपिटल पाहिजे। त्यानंतर CRIED क्राईड। हे झालं रिपोर्टिंग वर्ब। मग रिपोर्टिंग वर्बच्या नंतर जेही रिपोर्टेड स्पीच मधील वाक्य असतं ते असतं डबल इनोटेड कॉमा मध्ये। मग या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आर यू क्रेझी।
हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये घ्यायचं आणि रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याची सुरुवात ही आद्याक्षर हे कॅपिटल असतं, मग आरचं ए हे कॅपिटल पाहिजे. त्यानंतर यू क्रेझी सी आर ए झेड वाय आणि वाक्यामध्ये सब्जेक्टच्या आधी हेल्पिंग व्हर्ब आलाय म्हणून वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क येतं आणि डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि शेवटी फुल स्टॉप. मग वाक्य झालं सी क्राईड आर यू क्रेझी. नेक्स्ट आहे द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. हे दिलेलं ही वाक्य आहे डायरेक्ट स्पीचचं. मग आपल्याला आद्याक्षर हे द आहे त्याचं आद्याक्षर हे कॅपिटल पाहिजे. द टीचर घेतलं. त्यानंतर आपल्याला घ्यायचं रिपोर्टिंग व्हर्ब आहे सेड, घेतलं सेड. त्यानंतर आपल्याला कॉमा द्यायचा. मग रिपोर्टेड स्पीच मधील वाक्य हे डबल इन्व्हर्टेड कॉमा मध्ये असतं. मग या ठिकाणी डबल रिपोर्टेड स्पीच मधील वाक्याचे आद्याक्षर हे कॅपिटल पाहिजे, मग LET. आणि या ठिकाणी हे जे यस आहे हे अपॉस्ट्रॉफी यस पाहिजे, मग काय झालं लेट्स स्टार्ट टुडेज. मग या ठिकाणी टुडेज ही अपॉस्ट्रॉफी यस ना टुडेज लेसन. आणि आपलं वाक्य हे डबल इन्व्हर्टेड कॉमा फुल स्टॉप. मग वाक्य झालं द टीचर सेड लेट्स स्टार्ट टुडेज लेसन. पुढचा आहे मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स इच युजिंग द लेटर इन द वर्ड. मग आता या ठिकाणी एक वर्ड दिलेला आहे ज्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे शब्द सापडणार आहेत. मग असे 3 लेटर्सचा असलेला वर्ड तयार करायचा आणि असे वर्ड आपल्याला 4 बनवायचे. मग शब्द आहे ॲडव्हर्टाइजमेंट. मग ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये बघा पहिला शब्द होतो ॲडव्हर्टाइज ADVERS ॲडव्हर्ज ADVERSE ॲडव्हर्ज हा झाला पहिला वर्ड. त्यानंतर दुसरा वर्ड झाला ॲडव्हर्टाइज ADVERTISE ॲडव्हर्टाइज. त्यानंतर पुढचा वर्ड झाला व्हर्स VERSE व्हर्स. त्यानंतर पुढचा वर्ड झाला TENT. मग हे झाले 4 वर्ड्स. पहिला आहे ॲडव्हर्ज. ॲडव्हर्ज म्हणजे जाहिरात करणे. पुढचा आहे ॲडव्हर्टाइज म्हणजे जाहिरात. पुढचा आहे व्हर्स. व्हर्स म्हणजे कविता किंवा पोयम. आणि पुढचा आहे टेंट म्हणजे तंबू. पाचवा आहे राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. मग या ठिकाणी काही वर्ड्स दिलेले आहेत, आपल्याला त्याचे रिलेटेड वर्ड्स या ठिकाणी लिहायचे आहेत. मग या ठिकाणी जो वर्ड आहे तो आहे स्टुडंट. मग स्टुडंट हे सी रिलेटेड वर्ड क्लेवर या ठिकाणी दिलेला आहे. मग जसा क्लेवर असतो तसाच स्टुडंट हा वाईज ही असतो. मग काय झालं स्टुडंटच्या नंतर काय ना या ठिकाणी स्टुडंटचा रिलेटेड वर्ड वाईज असा येणार. त्यानंतर आपला स्टुडंट हा इंटेलिजंट ही असतो. मग कसं ना इंटेलिजंट INTELLIGENT इंटेलिजंट असा होणार. त्यानंतर आपला स्टुडंट हा कसा असतो स्मार्ट असतो SMART स्मार्ट असतो. त्याच पद्धतीने आपला स्टुडंट हा कसा असतो की आपला स्टुडंट हा ब्रेव ही असतो BRAVE ब्रेव. मग दीज आर द रिलेटेड वर्ड ऑफ स्टुडंट. मग स्टुडंटचा रिलेटेड वर्ड कोणता क्लेवर इंटेलिजंट वाईज ब्रेव अँड स्मार्ट. पुढचा आहे 6 क्वेश्चन कंप्लीट द वर्ड चेन ऑफ वर्ब्स. या ठिकाणी एक वर्ड दिलेला आहे त्याची आपल्याला एक वर्ड चेन तयार करायची. ऍड 4 वर्ड्स इच बिगिनिंग विथ द लास्ट लेटर ऑफ द प्रिव्हियस वर्ड. मग असं आपल्याला वर्डची चेन तयार करायची आणि या ठिकाणी वर्डच्या चेन मध्ये आपल्याला एक वर्ब दिलेला आहे जे वर्ब आहे ग्रो. मग आपल्याला वर्ड चेन मध्ये जेही शेवटचं जे अल्फाबेट दिलेलं असतं त्याच्यापासून आपल्याला एक नवीन वर्ड तयार करायचा. मग या ठिकाणी पहिला आपला वर्ड सुरू व्हायला पाहिजे W पासून. मग W पासून काय ना वर्क WORK.
त्यानंतर आता आपल्याला शेवटचा अल्फाबेट आला के. के पासून कीप, कीप घेतला. शेवटचा वर्ड आला पी. पी पासून घेतला पीयू टी, पुट. त्यानंतर शेवटचा वर्ड आला टी. टी ए के ई. मग आपल्या बघा पहिला वर्ड आला वर्क. वर्क का? कारण की इथं डब्ल्यू ए म्हणून WORK. शेवटचा वर्ड आला के. के पासून झाला कीप. कीपचा शेवटचा अल्फाबेट आहे पी. पी पासून झाला पुट. पुटचा शेवटचा अल्फाबेट आहे टी. टी पासून झाला टेक. असे हे झाले 4 वर्ड्स. पुढचा आहे क्वेश्चन बी. डू ॲज डायरेक्टेड. अटेम्प्ट एनी वन. आपल्याला यांच्यापैकी कोणताही एक अटेम्प्ट करायचा आहे. एक आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युजिंग द फ्रेज. मग या ठिकाणी एक फ्रेज दिलेली आहे, त्याचा आपल्याला एक सेंटेन्स मध्ये वापर करायचा आणि ते सेंटेन्स शुड बी ऑल्सो, दिस सेंटेन्स शुड बी ऑल्सो मिनिंगफुली. मग कसं होणार? सी इज अफ्रेड. AFRAID अफ्रेड ऑफ रायडिंग RIDING रायडिंग अ हॉर्स. म्हणजे अफ्रेड ऑफचा अर्थ होतो ची भीती असणे. मग सी इज अफ्रेड ऑफ रायडिंग अ हॉर्स म्हणजे तिला घोडसवारीची भीती आहे. पुढचा आहे ऍड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. या ठिकाणी एक क्लॉज दिलेलं आहे, मग ते आपल्याला सेंटेन्स एक्सपांड करायचे आणि एक क्लॉज वापरून ते सेंटेन्स मिनिंगफुली असणं आवश्यक आहे. सेंटेन्स आहे धिस इज अ क्लासरूम. मग आपल्याला काय करायचं? दिलेलं वाक्य जसं तसं लिहायचं. धिस इज अ क्लासरूम घेतलं. त्यानंतर आता आपल्याला काय करायचंय? एक सेंटेन्स बनवायचंय जे की ह्याच्याशी रिलेटेड पाहिजे आणि ते एक्सपांड सेंटेन्स होण्यासाठी आवश्यक आहे. दिस इज द क्लासरूम हिअर वी सी. WHERE हिअर वी सी. म्हणजे ही क्लासरूम आहे जेथे आम्ही बसतो. पुढचा आहे अटेम्प्ट एनी वन. ऍड अ प्रिफिक्स और सफिक्स टू मेक न्यू वर्ड्स. मग या ठिकाणी आपल्याला 2 वर्ड दिलेले आहेत, त्यांना एक तर प्रिफिक्स वापरायचंय किंवा सफिक्स वापरायचंय. पहिला वर्ड आहे मॅनेज. मग कसं ना MANAGEMENT मॅनेजमेंट. म्हणजे आपण या ठिकाणी प्रिफिक्स काय लावलं? मॅनेज MENT असं आपण प्रिफिक्स लावलं का सफिक्स लावलं? मग ज्यावेळेस आपण एखाद्या वर्डच्या पूर्वी लावतो त्याला म्हणतात प्रिफिक्स आणि नंतर लावल्यास त्याला म्हणतात सफिक्स. दुसरा वर्ड आहे काइंड. मग काइंड पासून कसं होणार? काइंडनेस किंवा अनकाइंड. UNKIND. मग या ठिकाणी आपण काय लावलं? प्रिफिक्स लावलं. कोणतं लावलं? अन म्हणलं की ते झालं निगेटिव्ह. पुढचं आहे मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आपल्याला एक वर्ड दिलेलं आहे इथं, त्यांच्यापासून एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं आहे. मग कसं होणार वाक्य? यू कॅन मॅनेज. यू कॅन मॅनेज इट व्हेरी वेल. म्हणजे तुम्ही ते अतिशय व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करू शकतात. पुढचा वर्ड आहे आपला काइंड. मग काइंड पासून कसं होणार वाक्य? यू मस्ट बी काइंड टू मी. यू मस्ट बी काइंड टू मी. म्हणजे तू माझ्यासोबत काइंड असलाच पाहिजे. मग या पद्धतीने आपण 2024 मध्ये आलेल्या सर्व प्रश्नांचे सेक्शन ए मधील उत्तर बघितले. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ह्याच्या पुढच्या पाठीमागे जेही झालेले क्वेश्चन ते. चला इथे थांबूया.